नंदुरबारच्या दुर्गम भागातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी मोठी कसरत करावी लागते। नर्मदा काठावरील खर्डी खुर्द गावातील महिलांना ई-केवायसी करण्यासाठी नेटवर्क नसल्याने अडचण निर्माण होतीये। नेटवर्कसाठी या महिलांना डोंगरावर जाऊन तासनतास बसावं लागतं। त्यामुळे या दुर्गम भागात नेटवर्क येईल अशी व्यवस्था सरकारने करावी अशी मागणी खर्डीचे ग्रामस्थ कल्पेश पवार यांनी केली आहे। बहिणीची केवायसी करत होतो, परंतु नेटवर्क कमी असल्या कारणाने केवायसी पूर्ण होत नाही महिलांची। आणि काही ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर OTP येत नाही आहे त्या वेबसाईटला। म्हणजे लाडकी बहिणीची जी वेबसाईट आहे ती ओपन केल्यानंतर आपण महिलांचा आधार नंबर टाकतो। आधार नंबर टाकल्यानंतर OTP ही 15-20 मिनिटांनी येते, तोवर ती जी वेबसाईट आहे ती बंद होऊन जाते। या गावात नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे। तरी शासनाला विनंती आहे की या खर्डी खुर्द या गावात नेटवर्कची सुविधा करून द्यावी आणि इकडचे जे महिला आहेत त्यांची केवायसी पूर्ण होईल। तर पात्र लाभार्थींनाच लाभ व्हावा म्हणून केवायसी बंधनकारक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। मुदतवाढ देऊ मात्र लाभार्थींना केवायसी करावीच लागेल असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। येत असतील तर अशा पद्धतीने आता लाडकी बहीण योजना आणली ही जवळपास ऑगस्ट मध्ये आणली। मला वाटतं ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर त्यावेळेस सुरुवातीला आम्ही काही गोष्टीला शक्यता ठेवलेली होती, परंतु आता प्रत्येक हा निधी त्याच लाडक्या बहिणीकडे जी लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये बसते तिच्याकडे जावा म्हणून हे KYC वगैरे ह्या गोष्टीचा आपण वापर करतोय। त्यामध्ये आपण फार तर मुदत वाढवायची असेल तर आम्ही मुदत वाढवू, पण KYC ही करावीच लागेल।